जेव्हा आयुष्य खूप शांत दिसतं तेव्हा अनेकदा आतून माणूस रिकामा होत असतो. सगळं मिळालं, सगळं व्यवस्थित आहे, पण मनात एक विचित्र पोकळी तयार होते. जिंकण्याची आग कमी होते, स्वप्न पाहण्याची हिंमत कमी होते, कारण संघर्ष नसला तर वाढीही थांबते. पण एक दिवस असंही येतो जेव्हा आयुष्य अचानक वळण घेतं, अपयश येतं, लोक साथ सोडतात, रस्ता कठीण होतो आणि पावलं थरथरतात. आणि तिथून सुरू होतो खरा प्रवास, कारण अंधाराच आपल्याला प्रकाशाची किंमत शिकवतो, एकटेपणाच आपल्याला स्वतःची ओळख करून देतं आणि अपयशच आपल्याला जिंकण्याची भूक देतं. सोपं आयुष्य आपल्याला शांत ठेवतं, पण कठीण आयुष्य आपल्याला मजबूत बनवतं. वादळ झाड तोडू शकतं, पण मजबूत मुलं असलेलं झाड अजून घट्ट उभं राहतं. तसंच माणसालाही अडचणी त्याला तोडत नाही आहेत, त्याला घडवतात. म्हणून परिस्थितीला दोष देऊ नकोस, कारण प्रत्येक कठीण दिवस तुला तुझ्या ताकदीकडे नेत असतो. लक्षात ठेव, हळूहळू चाललास तर चालेल, पण थांबू नकोस, कारण यश अचानक मिळत नाही, ते रोज थोडं थोडं तयार होतं. आणि जर आज तुला वाटत असेल की सगळं तुझ्या विरोधात चाललेलं आहे, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कदाचित आयुष्य तुला थांबवत नाहीये, कदाचित आयुष्य तुला तयार करत आहे. कारण शेवटची जिंकणारी गोष्ट नेहमीच ताकद नसते, तर ती असते हार न मानणारी जिद्द. आणि जोपर्यंत तू प्रयत्न करतोयस तोपर्यंत तुझी कहाणी संपलेली नाहीये, ती अजून लिहिली जात आहे आणि तुझं सर्वोत्तम पान अजून बाकी आहे.